तुम्ही सुद्धा हॉटेल ढाब्यावर किंवा क्लाउड किचन मधून पनीरची भाजी आवडीने मागवता का? मग सावधान, तुमच्या ताटात अस्सल पनीर नव्हे तर तुमच्या आरोग्याचा घात करणारे पॉइझन्स अॅनालॉग असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बनावट आणि नॉन डेअरी पनीरच्या वाढत्या काळ्या बाजारावर अन्न व औषध प्रशासनाने अखेर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत एफडीए ने राज्यात पनीर अॅनालॉगच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि हॉटेल रेस्टॉरंट्स मधील वापरावर तब्बल 1 वर्षासाठी पूर्ण बंदी घालण्याचा ऐतिहासिक आदेश जारी केला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या निर्णयामुळे व्यावसायिक वर्गात प्रचंड खळबळ उडाली. छत्तीसगड नंतर अशा प्रकारे अॅनालॉग पनीरवर सरसकट बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. कायद्यानुसार आणि अन्नाच्या मानकानुसार अस्सल पनीर हे 100% शुद्ध गायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासून बनवले जाते, ज्यामध्ये दुधातील नैसर्गिक स्निग्धांश आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. मात्र बाजारात मिळणारे हे अॅनालॉग पनीर दुधापासून बनवले जात नाही. या दुधातील सर्व नैसर्गिक स्निग्धता पूर्णपणे काढून घेतली जाते आणि त्याऐवजी अतिशय स्वस्त दर्जाचे वनस्पती तेल, मुख्यत्वे पाम तेल किंवा हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल फॅट, स्टार्च, दुधाची पावडर आणि पाण्याचा वापर करून ते घट्ट पनीर सारखे बनवले जाते. हे मिश्रण दिसायला, स्पर्शाला आणि चवीला हुबेहूब खऱ्या पनीर सारखे वाटावे यासाठी त्यात एम्प्लिफायर्स, स्टॅबिलायझर्स आणि फ्लेवरिंग एजंट्स यांसारख्या रसायनांची सर्रास भेसळ केली जाते. शिजवल्यानंतर किंवा मसाल्याच्या ग्रेव्ही मध्ये मिक्स झाल्यावर सामान्य ग्राहकाला अस्सल पनीर आणि अॅनालॉग पनीर यातील फरक ओळखणे जवळपास अशक्य असते. केवळ नफ्याची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक हॉटेल्स, ढाबे, केटर्स आणि सध्या गल्ली बोळात सुरू असलेल्या डेअरी आणि क्लाउड किचन्स मध्ये खऱ्या पनीरच्या नावाखाली हा बनावट प्रकार ग्राहकांच्या माथी मारला जातोय. वैद्यकीय आणि आहार तज्ञांच्या मते अॅनालॉग पनीर हे मानवी शरीरासाठी संथ विष ठरू शकते. अॅनालॉग पनीर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तेलामध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण प्रचंड असते. याच्या नियमित सेवनामुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल वेगाने वाढते, ज्यामुळे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय यातील केमिकल्स आणि स्टार्चमुळे पचन संस्थेवर ताण येऊन ऍसिडिटी, पोट फुगणे, फॅटी लिव्हर्स आणि यकृताचे गंभीर विकार जडू शकतात. खऱ्या पनीर मधून शरीराला कॅल्शियम आणि उत्तम दर्जाचे प्रोटीन मिळते, मात्र अॅनालॉग पनीर मधून केवळ घातक वनस्पती चरबी मिळून लहान मुलांमध्ये कुपोषण आणि मोठ्यांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागतो. राज्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या 1 वर्षाच्या कालावधीत एफडीएच्या पथकांनी राज्यभरातून पनीरचे विविध नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. तपासलेल्या एकूण 308 नमुन्यांपैकी तब्बल 105 नमुने हे मानवी सेवनासाठी अत्यंत निकृष्ट, भेसळयुक्त आणि असुरक्षित आढळले. अनेक ठिकाणी हे बनावट पनीर कोणत्याही परवान्याशिवाय उघड्यावर आणि अनधिकृतपणे वाहनातून वितरित केले जात होते. हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी अॅनालॉग पनीरच्या अवैध विक्रीचा आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर एफडीएने ही धडक कारवाई केली. आता यापुढे अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही खाद्य व्यावसायिकाला अॅनालॉग पनीरचा साठा करणे किंवा ते अन्न पदार्थात वापरणे पूर्णपणे बेकायदेशीर असेल. या आदेशाचे उल्लंघन करून अॅनालॉग पनीर विकणाऱ्या किंवा वापरणाऱ्या आस्थापनांना 6 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसेच या बनावट पनीरच्या सेवनामुळे एखाद्या ग्राहकाला गंभीर आजार जडल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्तीविरोधात थेट जन्मठेपची शिक्षा आणि किमान 10 लाख रुपयांच्या दंडाची कठोर तरतूदही करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता मल्टीनॅशनल कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या बनावट अॅनालॉग चीजवरही अशीच बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लक्षात ठेवा, जिभेचे चोचले पुरवताना आरोग्याचा बळी देऊ नका. बाहेर पनीर खाताना नेहमी शहानिशा करा, सावध राहा आणि केवळ सुरक्षित अन्नालाच प्राधान्य द्या. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.